सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जाणार आहे गणपतीपुळ्याला. तर तुम्हाला गणपतीपुळ्याचा आज छोटासा ब्लॉग म्हणजे मला दाखवतो, जेवढं मी होऊ शकेल तेवढं दाखवतो प्रयत्न करतो. तर गाईस, हा माझ्या आयुष्यातला खूप भारी दिवस आहे. गेल्या वर्षी मी गावाला गेलो होतो, तेव्हा मी प्लॅन केला होता गणपतीपुळ्याला जायचा, पण तो प्लॅन काय कारणास्तव सक्सेसफुल झाला नाही. पण यावेळी म्हणजे मी असं बसलो होतो, मी आणि माझा भाऊ. तर माझा भाऊ बोलला की अरे कुठं जाऊया फिरायला. मी म्हटलं गणपतीपुळ्याला जाऊया. तर तो म्हणला ठीक आहे. मी बोललो ठीक आहे, जायचं तर चला मग जाऊया. असंच आमचा एक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो गणपतीपुळ्याला जायला. म्हणजे जे मी गेल्या वर्षी मला जायची इच्छा होती, पण गणपती बाप्पांनी यावेळी पूर्ण केली ती. मी लाईफमध्ये पहिल्यांदा गणपतीपुळ्याला चाललोय. म्हणजे मी रत्नागिरीचा असून कधी आतापर्यंत मी गणपतीपुळ्याला कधी गेलो नाही. गणपतीपुळ्यात एक गोष्ट मात्र खास आहे, ती म्हणजे स्वच्छ समुद्र किनारा, गणपतीचे मंदिर आणि कोकणी संस्कृती. यामुळे गणपतीमुळे हे प्रत्येकांसाठी आदर्श ठिकाण ठरते. जर तुम्हाला धार्मिक शांततेचा अनुभव, कोकणी पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल आणि निसर्गाच्या कुशीत विसावायचे असेल, तर गणपतीपुळे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तुझा मेकअप फोटो चांगले आलेत बोलतो. मी नाही बोललो, हा बोललाय. हा बोलतोय मेकअप शिवाय चांगले आलेत म्हणतो फोटो. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेले एक सुंदर समुद्रकिनारी गाव आहे, जे आपल्या स्वयंभू गणपती मंदिरासाठी आणि निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. बाप्पाला जाताना मी जास्वंदाचं फूल घेऊन गेलो. मला वाटलं होतं की इथे जास्त गर्दी असेल, दर्शन भेटेल की नाही, पण असं काही झालं नाही. आम्हाला चांगलं दर्शन भेटलं व आम्ही थोड्या वेळ बसलो सुद्धा. मी गणपती बाप्पाकडे एक गोष्ट मागितली आहे, ती कधी पूर्ण होईल काय माहीत नाही, पण आमचं नशीब इतकं चांगलं होतं की आम्हाला आरतीसुद्धा भेटली व आम्हाला महाप्रसादसुद्धा भेटला. तर मी माझा छोटासा ब्लॉग इथेच संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतो. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि माझ्या घरासाठी मी प्रसादसुद्धा घेऊन गेलो होतो, बघा.